नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात प्रथम एक नजर ठळक बातम्यांवर. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापुरात दाखल होत प्रस्थापितांना दिला धक्का. विजय संकल्प रॅलीत संबोधित करत घराणेशाहीवर डागले टीकास्त्र. म्हणाले, ही लढत नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधींची लढत. महायुतीच्या विजय संकल्प रॅलीत भाजपचे शक्ती प्रदर्शन. फिर एक बार मोदी सरकार, अब की बार 400 पार. जय श्रीराम, जय भवानी, जय शिवरायच्या घोषणांनी दणाणला सारा परिसर. भारत निवडणूक आयोगाच्या पथकाने 7.5 लाखांची बेहिशोबी रोकड केली जप्त. देगाव इथल्या तपासणी पथकाने सलगरवस्ती पोलीस ठाण्यात वाहनासह रोकड केली रवाना. आणि सुरतला पळवून नेऊन लैंगिक छळ केल्याप्रकरणी गुजरातमधून दोघांना घेतले ताब्यात. फौजदार चावडी पोलीस ठाण्यात अत्याचारासह लैंगिक छळाचा गुन्हा दाखल. बातमीपत्रात इथे वेळ झालीये सविस्तर बातम्यांची. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापुरात दाखल होत प्रस्थापितांना धक्का दिला. यावेळी विजय संकल्प रॅलीला संबोधित करताना ही लढत नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधींची लढत आहे असे सांगत त्यांनी घराणेशाहीवर टीकास्त्र डागले. देशात लोकसभेचे बिगुल वाजले असून प्रचाराची रणधुमाळी जोमात सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत सुरू झाल्यानंतर मंगळवारी दुपारी 12 वाजता सोलापूर राखीव लोकसभेसाठी आमदार राम सातपुते तर माढा लोकसभेसाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी अर्ज दाखल केला. उमेदवारीचा अर्ज दाखल करताना प्रचंड मोठ्या संख्येने विजय संकल्प रॅली काढली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विजय संकल्प रॅलीद्वारे ढोल ताशांच्या गजरात प्रचंड मोठे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारांनी उपस्थित जनसमुदायाला अभिवादन केले. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर हुतात्मा चौक या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाली. फडणवीस यांनी आपल्या सभेतून प्रस्थापितांना जोरदार धक्का देत शिंदे तसेच मोहिते पाटील घराण्यावर टीकास्त्र डागले. यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विकासाची गंगा घरोघरी आणली, 30,000 घरे बांधून दिली, शेतकऱ्यांना सन्मान निधी दिला, विश्वकर्मा योजना आणून पुढील पिढींच्या हाताला रोजगार व्यवसाय दिले. ही लढत नाईक निंबाळकर विरुद्ध मोहिते पाटील तसेच शिंदे विरुद्ध सातपुते अशी लढत नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे. सदरची लढत ही देशाचा नेता ठरवण्याची लढत आहे. त्यामुळे विकास पुरुष नरेंद्र मोदी यांच्यासारखा व्यक्तीच देशाचा, पर्यायाने राज्याचा आणि कुटुंबाचा विकास साधू शकेल. आजच्या घडीला भारताची अर्थव्यवस्था ही 3ऱ्या नंबरवर येऊन पोहोचली असून या माध्यमातून प्रत्येकाच्या घरोघरी विविध योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ मिळत आहे असे सांगत शेतकऱ्यांना सन्मान निधी योजना मिळत आहे. त्याच पद्धतीने विविध आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून अर्थसहाय्य दिले जात आहे. अशा विविध योजनांची माहिती देत घराणेशाही तसेच काँग्रेसवर निशाणा साधला. भर उन्हात जागेवर थांबलेल्या कार्यकर्त्यांची त्यांनी क्षमा मागत, आम्ही नेते सावलीत आणि कार्यकर्ते भर उन्हात असले तरीही भाजपचा कार्यकर्ता हा उन्हाची तमा न बाळगणारा आहे असे सांगत सर्वांनी नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्याचे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी भर दुपारच्या उन्हात जाहीर सभेत केले. दरम्यान जाहीर सभेत सोलापूर लोकसभेचे उमेदवार आमदार राम सातपुते तसेच माढा लोकसभेचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी देखील आपल्या भाषणातून प्रतिस्पर्धी उमेदवारांवर टीका केली. भारतीय जनता पार्टीचे तसेच महायुतीचे विविध घटक पक्षांचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्वतः पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी परिस्थितीवर नियंत्रण आणि करडी नजर ठेवून होते. छत्रपती संभाजी महाराज की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. ज्या स्थानावर आपण आहोत त्या ठिकाणी
आमच्या सोलापूरकरांचे स्वातंत्र्य मिळवण्याकरता ज्यांनी हौतात्म्य दिलं अशा चारही हुतात्म्यांना वंदन करतो आणि राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना देखील मानवंदना अर्पित करतो। आज या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले सन्माननीय आपले माढा लोकसभेचे उमेदवार आणि लोकप्रिय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरजी, सोलापूरचे उमेदवार तरुण तलपदार खासदार नव्हते, मंत्री नव्हते, ऊसतोड कामगाराचा पोरगा असलेला पण लोकप्रिय आमदार रामभाऊ सातपुते। भाजपा आणि महायुतीच्या विजय संकल्प रॅलीच्या मार्गावर नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले। फिर एक बार मोदी सरकार, अब की बार 400 पार, जय श्रीराम, जय भवानी, जय शिवराय, भारत माता की जय आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला। भाजपा आणि महायुतीने प्रचंड मोठे शक्ती प्रदर्शन करत सोलापूर राखीव लोकसभेसाठी आमदार राम सातपुते तर माढा लोकसभेसाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी अर्ज भरण्याच्या मिरवणुकीस हजारोंची गर्दी दिसून आली। यावेळी भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी, महापुरुषांना भक्तिभावाने केले जाणारे अभिवादन आणि नागरिकांचा प्रचंड जल्लोष असा त्रिवेणी संगम मंगळवारी सोलापूरकरांनी अनुभवला। भाजप व महायुतीचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार आमदार राम सातपुते, माढा लोकसभेचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विजयी संकल्प रॅलीद्वारे ढोल ताशांच्या गजरात प्रचंड मोठे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले। छत्रपती श्री संभाजी महाराज चौकातून विजय संकल्प रॅलीला सुरुवात झाली। प्रारंभी छत्रपती श्री संभाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले। विजय संकल्प रॅलीतील सजवलेल्या रथावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उमेदवार आमदार राम सातपुते, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, खासदार डॉ जयसिद्धेश्वर महास्वामी, माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख, माजी सहकार मंत्री आमदार सुभाष देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार समाधान अवताडे, आमदार यशवंत माने, आमदार बबनराव शिंदे, आमदार संजय शिंदे, आमदार जयकुमार गोरे, आमदार शहाजी पाटील, माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे, माजी आमदार राजन पाटील, दीपक साळुंखे, प्रशांत परिचारक, भाजपचे ज्येष्ठ नेते किशोर देशपांडे, भाजपचे लोकसभा निवडणूक प्रमुख विक्रम देशमुख, शहराध्यक्ष नरेंद्र काळे, जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार, लोकसभा निवडणूक प्रमुख शहाजी पवार आदी होते। या विजय संकल्प रॅलीमध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले गट, राष्ट्रीय समाज पक्ष, रयत क्रांती संघटना, जनसुराज्य पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपल्या पक्षांचे झेंडे घेऊन शेले परिधान करून सहभागी झाले होते। सजवलेल्या रथावर तसेच कार्यकर्त्यांकडे भाजप आणि महायुतीतील सर्व घटक पक्षांचे झेंडे फडकत होते। रथाच्या पुढे आणि मागे हजारो कार्यकर्ते जल्लोषात घोषणा देत होते। छत्रपती श्री संभाजी महाराज चौकातून सुरू झालेली विजय संकल्प रॅली छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक, मेकॅनिक चौक, सरस्वती चौक, चार हुतात्मा पुतळा येथे विसर्जित झाली। विजय संकल्प रॅली दरम्यान धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूरचे 4 हुतात्मे, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले। विजय संकल्प रॅली 4 हुतात्मा पुतळा येथे आल्यानंतर या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाली। या रॅलीमध्ये हजारो कार्यकर्ते आणि नागरिक आदी सहभागी झाले होते। त्यापूर्वी भाजपा आणि महायुतीच्या विजय संकल्प रॅलीच्या मार्गावर नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले। रांगोळ्या काढून पुष्पवृष्टी करत फिर एक बार मोदी सरकार, अब की बार 400 पार, जय श्रीराम, जय भवानी, जय शिवराय, भारत माता की जय आदी घोषणांचा जयघोष नागरिक आणि कार्यकर्त्यांमधून अखंडपणे सुरू होता। नागरिकांनी केलेले हे स्वागत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास कामांना दिलेली पावतीच आहे, अशी प्रतिक्रिया
प्रतिक्रिया भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी व्यक्त केली. माढा लोकसभेचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना मोहिते पाटलांवर जोरदार प्रहार केला. पासून 7 रस्त्यापर्यंत माढा लोकसभा आणि सोलापूर लोकसभेच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित असणाऱ्या माझ्या सर्व भावांना जय श्रीराम, जय श्रीराम. मित्रांनो, ही निवडणूक देशाची निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये मोदीजींनी जे काम केलंय, 10 वर्षाची विकासाची गंगा आणली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत निर्मितीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या त्या ठिकाणी जी हिंदवी स्वराज्य वाढवण्यासाठी जी या भारतीय जनता पार्टी आणि महायुतीची रॅली निघली, त्यानिमित्त उपस्थित सर्वांना मी नतमस्तक होतो. विकास 5 वर्षामध्ये संपूर्ण सोलापूर आणि माढा लोकसभेचा झालेला विकास संपूर्ण आता देश साधतोय. या ठिकाणी त्यांनी विकास पुरुष म्हणून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपस्थित आहे. मी आणि आमदार राम सातपुते साहेब असतील किंवा या मतदारसंघाचे खासदार असतील, विकासात प्रत्येक दिलेला शब्द त्यांनी पाळला. त्या आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या. कारण तुम्हाला मी विश्वास देतो की हजारोच्या संख्येने या ठिकाणी आज सोलापूर लोकसभा राखीव जागेसाठी राम सातपुते यांनी तर माढा सर्वसाधारण जागेसाठी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. भारतीय जनता पार्टी मित्रपक्षाचे सोलापूर राखीव लोकसभेचे उमेदवार आमदार राम सातपुते आणि माढा सर्वसाधारण लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दुपारी 12च्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केले. राम सातपुते यांच्यासोबत आमदार सुभाष देशमुख, माजी आमदार राजन पाटील, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख तसेच भाजपचे युवा नेते विकास वाघमारे या 5 जणांनी निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आमदार बबनराव शिंदे, आमदार जयंत गोरे, आमदार संजय शिंदे, आमदार शहाजी बापू पाटील या 5 जणांसोबत निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांनी ही पूरक म्हणून आपला उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे दाखल केला आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक मतदानासाठी ओळखीचे पुरावे म्हणून मतदार ओळखपत्राबरोबर अन्य 12 पुरावे ग्राह्य धरले जाणार असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निरहाळी यांनी दिली. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक 7/2/2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार आहे. आयोगाच्या 19 मार्च 2024च्या मार्गदर्शक सूचनेनुसार मतदार ओळखपत्र व अन्य 12 पुरावे ग्राह्य धरण्यात आलेले आहेत. मतदारांनी मतदान ओळखपत्र त्याबरोबरच छायाचित्र असलेले खालील पुरावे मतदान केंद्रावर दाखवल्यानंतर त्यांना मतदान करता येणार आहे. ते पुरावे याप्रमाणे आहेत अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निरहाळी यांनी दिली. यात आधार कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक पोस्ट ऑफिसने जारी केलेल्या छायाचित्रासह पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, रजिस्ट्रार्ड जनरल ऑफ इंडिया यांच्याद्वारा नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट फोटोसह पेन्शन दस्तऐवज, केंद्र, राज्य सरकार, सार्वजनिक उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले सेवा ओळखपत्र, खासदारांना, आमदारांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने जारी केलेले विशेष विकलांगता प्रमाणपत्र, तसेच प्रवासी भारतीय मतदारांना त्यांची ओळख पटवण्यासाठी त्यांचा केवळ मूळ पासपोर्ट आवश्यक राहील, असेही निरहाळी यांनी सांगितले. मतदारांच्या ओळखीचा पुरावा म्हणून मतदान माहिती चिठ्ठी ग्राह्य असणार नाही, याची मतदारांनी नोंद घ्यावी, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निरहाळी यांनी दिली. सोलापूर शहराच्या देगाव सीमेवरती भारत निवडणूक आयोगाच्या पाहणी पथकाने कोल्हापूरहून आलेल्या कारमधून बेहिशोबी 7.5 लाखांची रोकड हस्तगत करून सलगर वस्ती पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिली आहे. 251 सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघांतर्गत कार्यरत देगाव एसएसटी पथकाने दिलेल्या
केलेल्या कार्यवाहीत गाडी क्रमांक MH08AJ6007 या कोल्हापूरवरून आलेल्या गाडीमध्ये रोख रक्कम रुपये 7.5 लाख इतकी आढळून आली. सोबत रकमेचा तपशील अथवा कागदपत्रे नसल्याने पंचनामा करून सदर रक्कम सलगरवस्ती पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आली. सदरवेळी सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील स्थिर सर्वेक्षण पथक देगाव इथले पथक प्रमुख लेखापरीक्षक विशेष लेखापरीक्षक वर्ग 1 विष्णू गायकवाड, सहकारी संस्था सोलापूर सहाय्यक राजेश माळी, सहाय्यक लेखा जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग 1 सहकारी संस्था सोलापूर सोबत पोलीस कॉन्स्टेबल कुणाल बनकर व पोलीस हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर चव्हाण, विशाल पांढरे व्हिडिओग्राफर उपस्थित होते. सदरची कामगिरी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अधिकारी विठ्ठल उदमले, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार किरण जमदाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध परवानग्यांसाठी एक खिडकी कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख तथा सुविधा समितीचे नोडल अधिकारी दादासाहेब घोडके यांनी दिली. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या अनुषंगाने राजकीय पक्ष, उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांना प्रचार विषयक विविध परवानग्या प्राप्त करणे सोयीचे व्हावे याकरता एक खिडकी जिल्हास्तरीय कक्ष जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सोलापूर या कार्यालयामध्ये स्थापन करण्यात आली आहे. तसेच सर्व विधानसभा मतदारसंघाच्या सहाय्यक निवडणूक अधिकारी यांच्या स्तरावर एक खिडकी कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख तथा सुविधा समितीचे नोडल अधिकारी दादासाहेब घोडके यांनी दिली. जिल्हास्तरीय एक खिडकीमध्ये संपूर्ण लोकसभा मतदारसंघ अथवा एकापेक्षा अधिक विधानसभा मतदारसंघासाठी नोंदणीकृत राजकीय पक्ष, नोंदणीकृत पक्षाचे जिल्हास्तरीय पदाधिकारी, उमेदवार, प्रतिनिधी यांचे विविध परवानग्यांसाठी अर्ज सादर करता येणार आहेत. तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावरील एक खिडकी कक्षामध्ये त्या विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रातील विविध परवानग्यांसाठी अर्ज करता येतील. उमेदवार, पक्षप्रतिनिधी यांना सुविधा पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज करून परवानगी घेता येईल. विविध परवानगीसाठी अर्ज सादर करताना अर्जासोबत खर्चाबाबतच्या अनुसूची D1 प्रमाणे माहिती सादर करणे आवश्यक आहे. परवानगीसाठी अर्ज सादर करण्याची वेळ सकाळी 10 ते दुपारी 5 वाजेपर्यंत आहे. परवानगीसाठी अर्ज प्रत्येक कार्यक्रमाकरता स्वतंत्ररित्या सादर करावा लागणार आहे. परवानगीसाठीचा अर्ज किमान 48 तास आधी करणे आवश्यक आहे. उमेदवाराचे, पक्षांचे कार्यक्रम, रॅली, मिरवणूक आदींच्या परवानगीचे अर्ज 7 दिवस अगोदर दाखल करणे आवश्यक आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सर्व राजकीय पक्ष, उमेदवार, प्रतिनिधी यांना विहित तरतुदीनुसार आवश्यक त्या सर्व परवानगी घेऊन प्रचार करण्याचे आणि आदर्श आचारसंहिता पालन करण्याचे आवाहन केले आहे. आज अखेर एक खिडकी कक्षामध्ये विविध राजकीय पक्ष प्रतिनिधी यांच्या मार्फत प्राप्त 12 अर्जांवर कार्यवाही करून आवश्यक ती परवानगी देण्यात आली असल्याचे जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख तथा सुविधा समितीचे नोडल अधिकारी घोडके यांनी कळवले आहे. माढा लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीने धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सोलापूर शहर जिल्ह्यात राजकारण चांगलेच तापलेले दिसत आहे. मागील 2 दिवसांपूर्वीच भारतीय जनता पार्टीला सोडचिठ्ठी देऊन शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाची तुतारी हातात घेणारे धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून सोमवारी दुपारी 1:30च्या सुमारास आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी सुद्धा पूरक म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज भरतेवेळी धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासोबत त्यांच्या पत्नी शीतल देवी मोहिते पाटील, जयसिंह मोहिते पाटील, माजी आमदार नारायण पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम काकासाठी, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोकिळ यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राथमिकच्या शिक्षकांचे वेतन मिळाले, परंतु माध्यमिकच्या शिक्षकांचे वेतन अडकल्याने शिक्षक संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. जानेवारी 2024 पासून सीएमपी प्रणालीद्वारे कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात थेट पगार जमा करण्याची जबाबदारी वेतन पथकाची आहे. परंतु सोलापूर वेतन पथकाकडून सलग 3 महिने सीएमपी प्रणालीतून 1 तारखेस वेतन जमा करण्यास उशीर झाला आहे. इतर जिल्ह्यात पगार वेळेवर होत असून सोलापूर जिल्हा माध्यमिक वेतन पथकास पगार वेळेवर जमा करण्यात अपयश आल्याचे शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींचे म्हणणे आहे. एप्रिल महिन्यात रमजान ईद, गुढीपाडवा, महात्मा फुले जयंती, डॉ. आंबेडकर जयंती साजरी करण्यासाठी कर्मचारी
वेतनाची आतुरतेने वाट पाहत होते, परंतु हे सर्व सण उत्सव वेतनाशिवाय साजरे करण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर आली आहे। याबाबत माध्यमिक वेतन पथकाने 1 तारखेस कर्मचाऱ्यांचा पगार अदा करावा यासाठी शिक्षक भारती संघटनेने वेतन पथकाकडे मागणी केली आहे। यापुढे वेतन पथकाच्या हलगर्जीपणाचा परिणाम शिक्षकांच्या वेतनावर होऊ नये याची खबरदारी घेण्यात यावी। दर महिन्याच्या 1 तारखेस वेतन कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करावे। काही तांत्रिक अडचणींमुळे वेतन उशिरा होणार असल्यास त्याची पूर्वसूचना लेखी स्वरूपात प्रसिद्ध करावी अशी मागणी शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष सुजित कुमार काटमोरे यांच्या वतीने करण्यात आली आहे। मार्च 2024चे 478 हेड म्हणजे 100% ज्युनियर कॉलेज यांच्या पगाराची सीएमपी झाली आणि पगार पण शुक्रवारी झाले आहेत, परंतु 472 हेडा म्हणजेच माध्यमिक शाळांची सीएमपी होऊनही वेतन जमा झालेले नाही। तांत्रिक अडचण असल्यामुळे वेतन अजून जमा झालेले नाही। याबाबत वेतन पथकाने हैदराबाद येथील सीएमपी प्रणाली कार्यालयाशी संपर्क साधून त्यांना वेतन पथकाने SMS आणि ईमेल केला आहे। लवकरच शिक्षकांचा पगार होईल अशी आशा वेतन पथकाने वर्तवली आहे। मोहोळच्या बारसकरांकडे 2.5 कोटी संपत्ती तर राहुल गायकवाड 1.5 कोटींचे मालक असल्याची माहिती प्रतिज्ञापत्रकाद्वारे निवडणूक कार्यालयात सादर करण्यात आली आहे। सोलापूर लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांच्याकडे 14,76,000 रुपयांची जंगम मालमत्ता तर 1,31,00,000 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे। तर माढा लोकसभा मतदारसंघातील वंचितचे उमेदवार रमेश बारसकर यांच्याकडे 9,84,000 रुपयांची जंगम मालमत्ता तर 2,35,00,000 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे। तसेच बारसकरांच्या पत्नीच्या नावे 12 लाखांची संपत्ती असून वंचित बहुजन आघाडीचे दोन्ही उमेदवार करोडपती असून त्यांच्या संपत्तीची माहिती प्रतिज्ञापत्रकाद्वारे निवडणूक कार्यालयात सादर करण्यात आली आहे। रूपाभवानी स्मशानभूमीत समस्या असून स्वच्छतेचा अभाव, वाढलेल्या झाडाझुडपांचा त्रास, अपुरी जागा आणि बंद विद्युत दाहिनीमुळे अगोदरच त्रस्त असलेले नागरिक ही अवस्था पाहून आणखीन दुःखी होत आहेत। रूपाभवानी स्मशानभूमीमध्ये वाढलेली झाडे झुडपे, अस्वच्छता, अंधाराचे साम्राज्य आणि गैरसोयीमुळे अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नातेवाईकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे। यातील समस्या तात्काळ हटवून सुविधा देण्याची मागणी महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते आणि भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष जनसेवक सुरेश पाटील यांनी केली आहे। या सुविधा लवकर न दिल्यास स्मशानभूमीतच आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। निवडणुका न झाल्याने महानगरपालिकेत 2 वर्षांपासून प्रशासक राजवट आहे। या राजवटीत जनतेला पुरेशा सुविधा देण्यात येत नाहीत। अशात रूपाभवानी स्मशानभूमीत अनेक गैरसोयी निर्माण झाल्या आहेत। विजेचा अभाव असल्याने रात्री अंत्यविधीसाठी येणाऱ्यांना अंधाराचा सामना करावा लागत आहे। 2 वर्षांपूर्वी उद्योजक राम रेड्डी यांनी विद्युत दाहिनी दिली होती। ही विद्युत दाहिनी सध्या बंद असून त्याची दुरुस्ती आणि देखभाल महानगरपालिकेने केली नसल्याने नागरिकांना महागडी लाकडे विकत घेऊन मृतदेहाला अग्नी द्यावा लागत आहे। 2 वर्षे या विद्युत दाहिनीची देखभाल स्वतः राम रेड्डी यांनी केली। या दाहिनीला आता 2 वर्ष 2 महिन्यांचा काळ लोटला आहे। या 2 महिन्यातच ही विद्युत दाहिनी बंद पडली। त्याची दुरुस्ती महानगरपालिकेला करता येईना, त्यामुळे मृतदेहाला अग्नी देण्यासाठी अडचणी निर्माण होत असल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे। एकंदरीत रूपाभवानी स्मशानभूमीत समस्या आणि अस्वच्छतेचा अभाव, वाढलेल्या झाडाझुडपांचा त्रास, अपुरी जागा आणि बंद विद्युत दाहिनीमुळे अगोदरच त्रस्त असलेले नागरिक ही अवस्था पाहून आणखीनच दुःखी होत आहेत। महापालिका प्रशासनाने तात्काळ सदरच्या घटनेची नोंद घेत सुविधा उपलब्ध कराव्यात, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। गेल्या 1.5-2 वर्षापूर्वी आदरणीय उद्योगपती राम रेड्डी साहेबांनी विद्युत दाहिनी या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे। ते विद्युत दाहिनीचं 2 वर्ष मेंटेनन्स सर्व राम रेड्डी साहेब करणार होते, परंतु 2 वर्ष होऊन 2 महिने झाले ते कॉयल बिघडून या ठिकाणी 1 महिना होऊन गेलं तरी त्याची दुरुस्ती आज तागायत महानगरपालिकेनं केले नाही। त्यामुळं गोरगरीब लोकांचं मयत त्या ठिकाणी दाहिनी म्हणजे नेऊन जाळायचं म्हणजे ते होईना, परंतु सध्या लाकडाचा भाव वगैरे सर्व वाढलेले आहेत। त्या ठिकाणी मयत करायचं म्हणजे 4-5 हजार खर्च येत आहे। या राम रेड्डी साहेबांनी केलेला उपकार आमच्या महानगरपालिकेला असताना 500 रुपयेमध्ये त्या विद्युत दाहिनीमध्ये टाकल्यावर या ठिकाणी जळून खाक होऊन त्याचे हाडं वगैरे घेऊन जात होते, परंतु सध्या तो बंद आहे। जर महिनाभर बंद असताना अधिकारी लोक जर लक्ष देत नसेल, माननीय आयुक्त साहेबांना आणि नियंत्रण अधिकारी त्या संबंधित अधिकाऱ्यांना सांगायचं आहे, आपण त्या ठिकाणी त्वरित व्हिजिट द्या। 4 ते 8 दिवसाच्या आत
सदर विद्युत दाहिनी जर चालू झालं नाही तर विद्युत दाहिनीच्या त्या ठिकाणी आम्हाला आंदोलन करायला लागेल याची नोंद घ्यावी। त्याच रूपाने स्मशानभूमीमध्ये सर्व धर्मीय लोकांचं या ठिकाणी स्मशानभूमी आहे। त्या ठिकाणी काही लोक जातात, काही लोक पुरत असताना त्या ठिकाणी जागा कमी आहे। आजूबाजूला जागा दुसऱ्यांना देण्यात आलेला आहे। ते जागा कमी असल्यामुळं आम्ही जेव्हा मयत करायला जातो, आमच्या पाहुणे रावळे आमच्या मित्रमंडळीचं मयत करायला गेल्यानंतर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी मयत झालं असतं ते जर JCBनं खोदलं गेलं तर त्या ठिकाणी दुसरं मयत निघाल्यावर ते सोडून तिसरीकडे करावं लागतं आहे। त्यामुळं ते जागा त्या ठिकाणी वाढवून जवळजवळ 2-3 वर्ष ते जागा देऊ नये, दुसरी जागा त्या ठिकाणी हस्तांतरण करून त्या ठिकाणी मयत करण्यासाठी जागा द्यावं, जेणेकरून कुठलेही मयत। सोलापूरच्या अल्पवयीन मुलीला सुरतला नेऊन लैंगिक छळ केल्याप्रकरणी गुजरातमधून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे। अत्याचारासह लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सोलापूर शहरातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले, तिच्याशी केलेल्या अत्याचारातून अपत्य जन्मले। पोलीस रेकॉर्डवरील गुन्ह्याच्या आधारे पोलिसांनी सुरत येथून पीडिता आरोपीला रविवारी सोलापुरात आणण्यात आले। पीडितेच्या तक्रारीनुसार आरोपी विरुद्ध अत्याचारासह लैंगिक छळ बालविवाह कायद्यान्वये गुन्हा फौजदार चावडी पोलीस ठाण्यात नोंदवला आहे। आरोपीला अटक करण्यात आली आहे। राजदीपचंद्र कश्यप, वय 20, राहणार संजय नगर, निलगिरी नगर, मराठा हायस्कूल, सुरत, गुजरात असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे। फिर्यादीत म्हटले आहे की यातील पीडित फिर्यादी ही 15 वर्षांची असून नमूद आरोपीने तिला 4 जून 2023 रोजी फूस लावून येथून पळवून नेले होते। या प्रकरणी पीडितेच्या पालकांनी तेव्हा तक्रार दिल्याने गुन्हा नोंदला होता। हा गुन्हा तपासासाठी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे वर्ग करण्यात आला होता। पथकाने पीडित निर्भया हिचा शोध घेऊन मराठा हायस्कूल, सुरत, गुजरात येथून ताब्यात घेतले। रविवारी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात हजर केले। पीडित निर्भया हिने दिलेल्या जबाबानुसार नमूद आरोपीचे व पीडितेचे प्रेमसंबंध जुळले। याबद्दल नातलंगांना समजल्यानंतर त्यांनी समज दिली। हे संबंध घरच्यांना मान्य नसल्याने पीडिता व आरोपी दोघांनी पुढे गाठून तेथून राजकोट गाठले। तेथे गेल्यानंतर दोघांनी 21 जानेवारी 2024 रोजी लग्न केले। यापूर्वी त्यांचे संबंध आले होते। त्यातून दोघांचे संबंध जुळल्याने 28 मार्च 2024 रोजी त्यांना अपत्य जन्मास आले। या प्रकाराची खबर पोलिसांना मिळताच त्यांनी निर्भयासह आरोपी अशा दोघांना शनिवारी सोलापुरात आणले। रविवारी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात हजर करून पीडितेच्या जबाबानुसार अत्याचार, बाललैंगिक छळ तसेच बालविवाह कायद्यानुसार गुन्हा नोंदला आहे। ही कामगिरी पोलीस आयुक्त M. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस निरीक्षक महादेव राऊत, फौजदार अश्विनी काळे, सहाय्यक फौजदार राजेंद्र बंडगर, अलका शिपुरे, पोलीस अंमलदार सत्तार पटेल, दादा गोरे, सायबरचे अविनाश पाटील, प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड यांनी केली। अनैतिक मानवी वाहतूक पथकाच्या वतीने गेल्या वर्षभरात हैदराबाद येथून 2, कर्नाटकसह महाराष्ट्रातील पुणे, औरंगाबाद येथील 1 अशा अल्पवयीन मुलींना घटनास्थळी जाऊन आरोपींसह ताब्यात घेण्यात आले। अशा घटनांमध्ये पळून गेलेल्या बालकांची भावनिक स्थिती जाणून घेऊन पक्षाकडून त्याचा शोध लावण्याचा प्रयत्न केला जातो। पीडित मुलीला पळवून नेल्याबद्दल 5 जून 2023 रोजी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदलेला होता। पोलिसांनी शोध न लागल्याने हा गुन्हा तपासासाठी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे 23 नोव्हेंबर 2023 रोजी वर्ग केला होता। त्यानुसार या पथकाकडून तपासाची पुढील दिशा ठरवून मोबाईलच्या मदतीने संबंधित पीडित व आरोपी गुजरातमध्ये असल्याचे समजले। त्यानुसार पथकाने सुरत येथील निलगिरी नगर येथे जाऊन दोघांनाही ताब्यात घेतले। श्री क्षेत्र अडबंगनाथ संस्थान येथे बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। सद्गुरू नारायण गिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व स्वामी अरुणाथ गिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दिनांक 9 मे 2024 ते गुरुवार दिनांक 23 मे 2024 या कालावधीत भव्य बालसंस्कार शिबिर होणार आहे। यामध्ये श्रीमद भगवद्गीता, नवनाथ कथा, हरिपाठ, पाऊल्या, पखवाज, तबला, टाळ, ताल, वारकरी सांप्रदायिक चाली, योगासने अशा अनेक विषयांचे ज्ञान दिले जाणार आहे। तसेच शिबिरामध्ये कीर्तन, प्रवचन, कथा असे अनेक कार्यक्रम होणार आहे। तरी ज्या विद्यार्थ्यांना या शिबिराचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी संस्थांशी संपर्क साधावा व गुरुकुलातही प्रवेश सुरू आहे त्याचाही लाभ ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचा असेल त्यांनी संस्थांशी संपर्क साधावा। ज्या भाविकांना या शिबिरात अन्नदान करायचे असेल त्यांनीही संपर्क साधावा असे संस्थान प्रमुख अरुण नाथ गिरीजी महाराज यांनी वेरुळ येथे नाथ आश्रम येथे प्रतिनिधींशी बोलताना सांगितले। यावेळी ज्ञानेश्वर महाराज काकडे, लखनगिरी महाराज, श्री क्षेत्र अडबंगनाथ संस्थान, भामानगर, भामाठाण, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर यांची उपस्थिती होती। वाशी येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली।
वाशी शहरातील सार्वजनिक भीमजयंती उत्सव समितीच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करून भीमजयंती उत्सव साजरा करण्यात आला। रविवारी सकाळी 10 वाजता भीमनगर येथील नालंदा बुद्ध विहार येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले। तहसीलदार राजेश लांडगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी नगरपंचायतच्या नगराध्यक्षा विजयाताई गायकवाड, उपनगराध्यक्ष सुरेश कवडे, शिवसेना नेते प्रशांत चेडे, नायब तहसीलदार संदेश भोसले, पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती। भीमजयंती निमित्त गत आठवडाभर स्पर्धा परीक्षा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, प्रश्नमंजुषा, रक्तदान शिबिर, व्याख्यान, भीमगीत, जलसा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन उत्सव कमिटीच्या वतीने करण्यात आले होते। शहरातील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी ज्येष्ठ नेते भाई भगवान उंद्रे, नगरसेवक तथा बांधकाम सभापती राजू कवडे, विकास मोळवडे, नगरसेवक शिवहार स्वामी, विकास पवार, दिग्विजय चेडे, स्मिता गायकवाड, शिवाजी उंद्रे, हारून काझी, उत्सव कमिटीचे अध्यक्ष अनिल सुकाळे, सिद्धोहन सुकाळे, अनिकेत बनसोडे, दिलीप गरड, प्रशांत गायकवाड, सुमित अहिरे, बाळासाहेब सुकाळे, जयपाल सुकाळे यांच्यासह कमिटीचे सदस्य, नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। संध्याकाळी 5 वाजता प्रतिमा सजवलेल्या बग्गीतून प्रतिमेची गावातून मिरवणूक काढण्यात आली। यावेळी सर्व भीमसैनिक व महिलांनी जल्लोष साजरा केला। मिरवणुकीच्या वेळेस पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता। देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी पंतप्रधान मोदींना साथ द्या असे प्रतिपादन आखाडे यांनी केले। पारगाव तालुका वाशी येथील भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष महादेव अप्पा आखाडे यांनी तालुक्यातील बनगरवाडी, घाटपिंपरी, येशवंडी, सरमकुंडी व विजोरा या भागात जाऊन तेथील लोकांच्या गाठीभेटी घेऊन तसेच कॉर्नर सभा घेऊन भाजप, राष्ट्रवादी व शिवसेना या पक्षाच्या युतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांचे घड्याळ हे चिन्ह आहे, त्या घड्याळाच्या चिन्हावर मतदान करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी चंग बांधला आहे, तरी खंबीर साथ देण्यासाठी सर्वांनी अर्चनाताई पाटील यांना मतदान करावे असे आवाहन केले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांचा विकास हेच ध्येय ठेवून देशात विकासाची गती वाढवली आहे, त्यासाठी त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी साथ द्या अशा प्रकारचे विचार भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष महादेव अप्पा आखाडे यांनी गावातील कॉर्नर बैठकीमध्ये व्यक्त केले। ते दररोज 4 ते 5 गावात जाऊन कॉर्नर बैठक घेऊन नरेंद्र मोदींच्या विकास कामाचे चित्र जनतेसमोर ठेवून जास्तीत जास्त मताने अर्चनाताई पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन करत आहेत। दररोज त्यांचा झंझावात दौरा चालू आहे। कंधार व्हॉइस ऑफ मीडियातर्फे डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले। विश्वरत्न भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल रोजी कंधार तालुका व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। रविवारी सकाळपासूनच जुन्या पालिकेसमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला विविध संघटना आणि आंबेडकर अनुयायांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवत पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून या निमित्ताने अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। प्रबोधनात्मक कार्यक्रम, व्याख्याने, रक्तदान शिबिर, ठिकठिकाणी खिचडी वाटप, पाणी वाटप करण्यात आले। यावेळी व्हॉइस ऑफ मीडियाचे अध्यक्ष सय्यद हबीब, तालुका सचिव विनोद पाटील तोरणे, उपाध्यक्ष मारुती चिलपिपरे, सहसचिव संतोष कांबळे, कार्याध्यक्ष माधव गोटमवाड, प्रसिद्धी प्रमुख तथा दैनिक भास्करचे प्रतिनिधी विपुल बोमनाळीकर, माजी उपनगराध्यक्ष सुधाकर अण्णा कांबळे, पत्रकार दयानंद कदम आदींसह मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता। कंधार तालुक्यासह विविध शासकीय कार्यालय, निमशासकीय संस्था आदींसह कंधार शहरात विविध ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। भीम जयंती मंडळातर्फे शहरातून बौद्ध बांधवांनी आपापल्या प्रभागातून आणि वॉर्डातून मिरवणुका काढल्या। यामध्ये बौद्ध उपासक आणि उपासिका यांचा समावेश होता। या मिरवणुकीसाठी कंधार पोलीस स्टेशनतर्फे चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। बातमीपत्रात शेवटी पुन्हा एक नजर ठळक बातम्यांवर। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापुरात दाखल होत प्रस्थापितांना दिला धक्का। विजय संकल्प रॅलीत संबोधित करत घराणेशाहीवर डागले टीकास्त्र, म्हणाले ही लढत नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधींची लढत। महायुतीच्या विजय संकल्प रॅलीत भाजपचे शक्ती प्रदर्शन, फिर एक बार मोदी सरकार, अब की बार 400 पार, जय श्रीराम, जय भवानी, जय शिवरायच्या घोषणांनी दणाणला सारा परिसर।
भारत निवडणूक आयोगाच्या पथकाने 7.5 लाखांची बेहिशोबी रोकड केली जप्त। देगाव इथल्या तपासणी पथकाने सलगरवस्ती पोलीस ठाण्यात वाहनासह रोकड केली रवाना। आणि सुरतला पळवून नेऊन लैंगिक छळ केल्याप्रकरणी गुजरातमधून दोघांना घेतले ताब्यात। फौजदार चावडी पोलीस ठाण्यात अत्याचारासह लैंगिक छळाचा गुन्हा दाखल। या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींसाठी अवश्य पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध। नमस्कार।